बटाटा पोहे करा, बटाटा पोहे पण छान लागतात। लास्ट अँड बेस्ट आपण आता कोथिंबीर टाकू। हा प्रकार आहे, सुट्टे असले की हमकाच पोहे करून आम्ही खातो। हा का, मला वाटलं की स्वतः जाऊन आजीला मदत करायचं। आणवीतलं नुसतं फिरायला लागतं। हे पा, बाबा देवपूजा करताय। यांची चालली आहे दुकानात जायची तयारी। इस्त्री करता, इस्त्री करतोय। आज सलोनीचा बर्थडे आहे ना। डुम 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 वाजव दादू, वाजव डुम 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 डुम। अरे बापरे, पप्पांची देवपूजा चालू आहे। काव्याला खूप दिवसांपूर्वी हा गेम आणला होता, तिने आत्ता बाहेर काढलाय तो गेम। कुठला गेम आहे ग काव्या? फिश कलेक्ट करायचं गेम आहे, चालू करती ती। पहिले सगळं सेट करू द्या, तुम्हाला मी खेळताना दाखवते तो। आई काव्यासाठी शेंगदाण्याचे लाडू बनवत आहेत। काव्याला दररोज 2 टिफिन द्यावे लागतात, एक ब्रेकफास्ट साठी आणि एक लंच साठी। तर काव्याला लंच साठी, ब्रेकफास्ट साठी कधी लाडू कधी चिवडा असतो, है ना दादा? काव्या शेंगदाण्याचे लाडू बांधत आहे, तयार करत आहे। आजीला मदत करती ती। हे बघा, असे लाडू बनवले काव्याने। तुला आवडले का? हा, म्हणून मी बनवायला इकडे काम करते। काय करते? बनवते इकडे, मला आवडले म्हणून। हा का, मला वाटलं की स्वतः जाऊन आजीला मदत करायचं। बापरे, खूपच हुशार झालीस ग तू। आता मग स्वयंपाक करायला शिका। तसं पण चहा करायला शिकलेली। हा का, मला तर कधीच नाही दिली ग चहा तुझ्या हातचा। एकदम कडक। हवे दाखव कसे बनवले। हे पा, छान बनवले ग, गोल गोल। झाला का शिरा? मी शिरा म्हटलं शिरा मिळेल, मला वाटलं आता चहा पाणी मिळेल। इथे येऊन पाहत होतं शिरा नाही, काहीच नाही। तुमचं तर पोहे आता जाऊ द्या, आता शिरा जाऊ द्या, सगळं जाऊ द्या। त्यापेक्षा आता मला आहे ना बटाटा पोहे करा, बटाटा पोहे पण छान लागतात, त्यामुळे मी खायला तयार आहे। त्यामुळे मी बटाटा पोहे करा। पप्पांना बटाटा पोहे खायची इच्छा झाली तर बटाटा पोहेची तयारी केलेली आहे मी इथे। कोथिंबीर घेतली आहे, कांदा, मिरची, बटाट्याचे पातळ काप केलेले आहे आणि मी इकडे पोहे भिजत टाकलेले आहे। इथे मी कढईत तेल तापवत ठेवलेलं आहे। तेल तापलं की मग आपण पहिले बटाटे फ्राय करून घेऊया, मग नंतर कांदा तेल फ्राय करायचं। झाले का पल्लवी पोहे तयार? अजून नाही, आताशी करायला लागली। अगं लवकर कर ना, भूक लागली मला। हा, काय काय केलंय त्याच्यात? बटाटे पण टाकते? हो, पप्पांना बटाटा पोहे खायचे ना, पहिले मी शेंगदाणे फ्राय। जनरली टाकत नाही ना तू? पप्पांना खायची इच्छा झाली आज तर करावं। आता मी पहिल्यांदा शेंगदाणे फ्राय करून घेतले आहे, आता मी बटाटे फ्राय करून घेणार आहे। मी पण पहिल्यांदाच करते बटाटे पोहे। मला याच्या अगोदर मी फक्त साधे पोहे केलेले, आज मी फर्स्ट टाइम बटाटा पोहे करते।
बघू कसे होतात, पप्पांना आवडता का नाही काय माहिती. बंद का. आता आपण बटाटे फ्राय करून घेऊया. मस्त बटाटे फ्राय करून घेऊया पहिले. बघूया फ्राय करूया पोहे कसे होता. बंद करा. आता आपण काढून घेऊया. जिरे मोहरे टाकले आहे. आता आपण मिरची टाकू. मिरची मस्त फ्राय करून घेऊ. नंतर त्यानंतर कांदा टाकूया आपण. शेंगदाणे नंतर टाकणार आहे ना. सगळ्यात शेवटी फ्राय करून घेतलं शेंगदाणे. मिरची फ्राय झालेली आहे तर आपण आता कांदा टाकू. आम्ही खूप दिवसांनी पोहे बनवत आहे कारण की ड्युटीमुळे आम्हाला जास्त जमतच नाही करायला. मी पोह्यांमध्ये थोडीशी साखर टाकते. आंबट गोड तिखट खायला आवडतं. हळद टाकूया आपण. मस्त हळद. पोहे टाकूया. आता होतच आलेले आहे पोहे. झाले आहे रेडी. आता बघूया कसे लागतं पोहे. बटाटा पोहे, स्पेशल बटाटा पोहे. आता शेंगदाणे टाकू आपण. बटाटे टाकूया. मस्त घालून घेऊ. घ्या. मीठ टाकू. हलवून घेऊया. लास्ट अँड बेस्ट आपण आता कोथिंबीर टाकू. आता झाले फायनली पोहे. बटाटा पोहे रेडी. आवडले का बटाटे पोहे? हो, अतिशय छान झाले. मस्त झाले. मला खूप आवडले. आई तुम्हाला? एकदम छान झाले. ऍक्च्युली पोहे हा माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे. सुट्टे असले की हमखास पोहे करून आम्ही खातो. कारण डेली सकाळी कोणीच एकत्र नसतो आम्ही आणि संडेला सगळे एकत्र असतो. त्यामुळे मग सकाळचा नाश्ता होतो आणि त्यात पोहे मला आवडतात म्हणून आवर्जून करतो. तुम्हाला आवडले का पोहे? हो, छान झाले. काव्या तुला? इकडे अन्वितची मस्ती चालू आहे बाबांसोबत. हे पा दादा सोबत, दादा बाबांसोबत मस्ती करतोय. दादू डान्स कर रे. अन्वित डान्स करा. डान्स. डिंक चिका. दादू डिंक चिका.
झिंग चिक्का 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 चिक्का. बटाटे पोहे खूपच छान झाले होते. तुम्ही पण असे बटाटे पोहे करावे, खाऊन बघावे, एकदम छान होतात. मलाही खूप आवडले. आमच्या घरातही सगळ्यांनी इथेच तर आम्ही हा ब्लॉग इथंच थांबवत आहे. आम्हाला असंच सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.